हय, आयज प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें म्हणल्यार आयज आमचे आकाडकार आनी दिवाडकार ओल्ड गोवाचे सगळे लोक आमी एकटेन जमलेले, जुयेंकार सगळे जे आमचे तीर्थार म्हणटात. थंय एक न्यू आरती घाट म्हणून एक प्रोजेक्ट येता. जवळ जवळ त्या प्रोजेक्टाचो कॉस्ट आहा 11 कोटी रुपया. सो जाला कितें, आमची थंयसर एक स्मशानभूमी आसा आनी आतांची न्हू ही मोर देन 200 वर्सां पयलींची. आयज तूं जर वचोन पळयतलो जाल्यार ती पाटी आसा. त्याच्यानी पयलीं 300 वर्सां 500 वर्सांची आमकां खबर ना, पण आयज जी पळय वस्तू ती आसा ती 200 वर्सांची पाटी आहा. म्हणजे ती 500 वर्सां पयलींच्यानूय आसूं शकता. म्हणजे जे पद्दतीन तेजेर डेट आहा पळय ती. आयज जाला कितें, प्रोजेक्ट तुमी कितले हाडा आमकां कांय हें ना, पण आमच्या ज्या जाग्यार स्मशानभूमी आसा ती खंय तरी काडून उडोवपाची आनी लोकांक आमकां थंय जागो दिवपाचो ना, अशी त्या पद्दतीन थंयसर ती डेव्हलपमेंट चालू आसा. आरती घाट म्हणून थंयसर प्रोजेक्ट चालू आसा, तो आमकां थंय जाल्लो नाका. आमची कितें, आमची स्मशानभूमी आमकां जी पळय कोण आमी तेंच्या मतदारसंघान वचोन कितें आमकां बंगलो बांदपाक आमी जागो मागना. जी पळय आसा, जे आमची स्मशानभूमी आसा ती आमकां खंयच्याय परिस्थितीन थंयच्या थंयच जाय. आमकां आनी दुसरे कडेन बी पर्याय बियाय कांय नाका. हांवें मुख्यमंत्र्या कडेन चर्चा केली. मुख्यमंत्र्यान म्हाका आश्वासन दिल्लें. इवन हांव प्रेमीन शेट आमचो आमदार आसा मयेचो म्हजो मित्र, तेजे कडेन हांव काल उलयला. तेणी म्हाका सांगलां आपूण सोल्युशन अर्जंट काडून दिता. आयजूय सकाळी हांव उलयला. पण कशें जाता, थोडे कडेन तेंचो कोण नाल्यार कोण तरी मदीं भितर पडटले आनी तितून भितर नाका आमी कित्याक दिवया अशें. आयज जर पळयत, आयची सकाळचीच स्टोरी. आमचे थोडे जाण गेल्ले सगळे आकाडकार भाव, दिवाडकार जावं बाकीचे सगळे गेल्ले तेन्ना अक्षरशः जे पळय आमी मसंडेक आमचे जे पळय कितें लायल्ले ते सुद्दां तेंच्यांनी आयज काडून उडयल्ले आसा. सो आमी पळयले, खूब दीस जाले, म्हयनो जालो आमी पळयता जे कशा पद्दतीन हे प्रॉब्लेम सॉल्व जावपाक जाय. त्या पद्दतीन आमी मुख्यमंत्र्या कडेन बसून आमकां आश्वासनूय दिल्लें आसा सीएमान की आपूण तुका जाय तशें तें करून पयलीं दिता. सो आयज जर सकाळी जर गेले जाल्यार तेंच्यांनी जे आमचे पळय मसंडेक लायिल्ले कितें कितें आसलेले ते सुद्दां तेंच्यांनी आयज काडून उडयले आसा. आतां आमी चड ते खोपून घेवपाचें ना. आमचो एकूच आसतलो की आमी सगळे जाण एकटेन आसा, सगळे जाण एक रावन आमी ते म्हणजे जो पळय आरती घाट आसा ह्या प्रोजेक्टाक आमी ओपोज करतले. जेणे करून आमचो जर प्रॉब्लेम जर सॉल्व जालो जाल्यार तेंच्यांनी अवश्य तो प्रोजेक्ट बांदचो. आमचो तितून विरोध कांय ना. पण जे पळय आमची स्मशानभूमी काडून जर थंय प्रोजेक्ट जर करतले जाल्यार आमचो तेजो 101% आमचो विरोध आसतलो. आनी ते खंयच्याय परिस्थितीन हांव तरी जावपाक दिवचो ना. आनी सगळे लोक आमी आमचे गांवचे लोक, आकाडकार म्हण, दिवाडकार म्हण, ओल्ड गोवाचे म्हण, सांतिस्तेचे म्हण, सगळे तीर्थावयले म्हण आमी सगळे एकटेन आसा. आमी खंयच्याच परिस्थितीन तो प्रोजेक्ट तसो आमची मसंडी काडून तांकां आमी हाडपाक दिवपाचें ना. कारण परत हांव मुख्यमंत्र्या कडेन टायम मागला. फाल्यां हांव मुख्यमंत्र्याक मेळटलो आनी 3 दिसां भितर हेजो आमकां सोल्युशन जाय. ह्या पद्दतीन आमी हो आतां सगळो तयार करतले. ती मसंडी ती मया पडटा काय कशी कितें? नारवा पडटा. म्हणजे ती आता मया मतदारसंघान पडटा, पण आमची मसंडी ही नारवा. आमचेय लोक आसा थंय, आमचे दिवाड म्हणजे आमच्या मतदारसंघाचेय लोक आसा. पण कशें आसता, ती आतां व्हरोन कोणी मसंडी बांदलेली ना. ही 500 वर्सां पयलींची मसंडी. आनी ती मसंडी काडप हे सादारण. आयज जर कितें जर जालें जाल्यार आमी थंयच वयता. आमी खूब पाटी थंय गेल्या. आमचे खूब भाव कितलेच जाण थंय हे केल्या. आमी थंय मोडी नासलेली आसा. हांव स्वताक थंय गेल्लो आसा की आयज वचोन आमी खंय बाबा आमकां थंय मसंडी दिया म्हण आमी जागो मागना. हे प्रॅक्टिकल आसा. जे आसा तें आसा. आनी हे आतांचे न्हू, हे पुर्वजांचे आमचे दवरलेले आसा पळय तें आसा थंय. ते आमी थंयसर प्रोजेक्ट आजून सांगता, आमी प्रोजेक्टाक तसो विरोध करना. पण आमची जर स्मशानभूमी जर काडून जर गेले जाल्यार आमी कसोच तो प्रोजेक्ट येवपाक दिवपाचे ना. इवन सीएमान म्हाका आश्वासन दिल्लें. हांव 3 दिसां भितर हेजो म्हाका फायनल रिजल्ट म्हणटा तो जाय. आमी कंप्लिटली आमचे लोक आमच्या बरोबर आसा. नाल्यार आमी बाकीचे कितें एक्शन घेवपाक जाय ते आमी सगळे लोक आमी तयार रावलेले आसा. आमी जस्ट प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण आयज जी पळय तेंच्यांनी विटंबना केल्ली आसा ज्या त्या मसंडीन वचोन जे आमचे स्मशानभूमीन, ती आमी परत आनी खोपून घेवचे ना. नाजाल्यार मागीर ते वाडत उरतले आनी आमी तो प्रोजेक्ट कायमचो बंद उडयतले. मसण काडून कितें देवूळ बांदपाक तेंचो हे आसा? कोण करता ते? आतां तुका आमचो लॉयरूय आसा, सुहास भाई आसा, तोय तुमकां सांगतलो. कोण करता म्हणल्यार त्या सायडीचेच मया मतदारसंघान लागता म्हणल्यार ते करता न्हू. आमी कितें आयज वचोन तेंचे कडेन तो जागो मागना मसंडी घालपाक लागून. तो पयलींचो 500 वर्सां पयलींच्यान ती आसा. तो आमकां खंयच्याय परिस्थितीन ती थंयसरली आमी हात सुद्दां लावपाक तांकां परत दिवचे ना त्या मसंडेक. तो प्रोजेक्ट एक तर तांकां रिजेक्ट करचो. 11 कोटीचो प्रोजेक्ट आहा. एक तर तो रिजेक्ट करा नाल्यार आनी खंय व्हरोन बांदा. पण त्या जाग्यार आमी तांकां आतां परत आनी अलाव करचे ना. डिपार्टमेंट खंयचे त्या प्रोजेक्टा? टुरिझम? म्हाका दिसता टुरिझम डिपार्टमेंट तो प्रोजेक्ट बांदूंक पळयता. थंय टेम्पल येता आनी कितें कितें भरपूर कितें कितें तेंचे एक्टिविटीज आसा. तो आमी एक ब्रोशर पळयल्लो तेंचो. पण आमची मसंडी काडून, जी आमची स्मशानभूमी काडून आमी ते परत ते करपाक आमी दिवपाचे ना. आमी तिचेर ठाम आसा.
हांव 3 दिसां भितर म्हणजे आयज जालो संडे, मंडे, ट्युजडे, वेनसडे पर्यंत म्हाका हेजेर रिजल्ट म्हणटा तो सारको ठामपणे जाय. हे हांव मुख्यमंत्र्या कडेन फाल्यां मिटींग दवरली, म्हणजे हांवें मागल्या मिटींग, म्हाका टायम मागला, फाल्यां वचून हांव डिस्कस करतलो. तुमचे गावातले कितकी घरां लागता जावं कितले गाव लागता ते मसंडी? पळय, आमचो आखाडा लागता, सांतिस्तेव लागता, ओल्ड गोवा लागता, तीर्थार लागता, दिवाडे लागता, आमकां तूं चिंतत जाल्यार वाशीर खूब लागता. म्हणजे सगळे अशें धरून चल की ती सारकी पुर्वजांची आनी आतांची न्हू, एक कितले 500 वर्सां पयलींची ती आमची मुसळ आहा. आणि तुमकां जर दुसरी जागा दिली पर्यायी जाल्यार कशें कितें? पळय, आमकां पर्याय जागा म्हणटा पळय, पयर हांव MLA आमचो प्रेमीन शेटा बरोबर गेल्लो. पर्याय जागो जर तुमी हांगा जर देवूळ बांदता, आमी सगळे लोक ओके चल आमी मान्य करपाक आसलेले. पण कितें आमची मसंडेची तुमी हिटमणां करून तुमी पर्याय जागो आमकां दिवपाक शकना. आमी एकदां एक्सेप्ट केले कितें म्हणून आमकां पयलीं थंयसर दर्या सायडीन आमकां बांदून दिया 300 मीटर, तेज्या उपरांत हांगा हात लाया. पण आयज ती परिस्थिती कितें जाल्या, ती ते 300 मीटर दिवपाक सोडूनच घाल. आज आमची आसलेली मसंडी जी स्मशानभूमी ते कितें लायल्ले ते हे काडून उडोवपाक तयार जाल्ले आसा, ते आमी खोपून घेवपाचे ना. आमचो सारको विरोध आसतलो आनी प्रोजेक्ट हांव बंद उडयतलो. आता तुम्ही गेल्ले थंय, तुमचे जे गावचे लोकल आसा ते थंय बीन गेल्ले कितें? आमचे एवरीडे गांवचे लोक वयता, आयजूय गेल्ले आसा, कालूय गेल्ले आसा, कंटिन्युअसली थंय वॉच करता. कारण ती एक स्मशानभूमी जे पळय आसा थंय मोडी आमी जळयता, थंयसर कितें काडचें न्हू तेंच्यांनी. पण ते आतां कितें आसता, आतां चड जावन पडलेले आसा, तेका लागून आतांच आमी इतले तेंप शांत रावले की आयज ना फाल्यां हें सॉल्व जातलें म्हणून अशें जाल्लें. पण ते हेच्या भायर वचोंक लागले. म्हणून मुख्यमंत्र्यान तेजेर वेनसडे पर्यंत हेजेर आमकां कितें तें स्पश्टीकरण आमकां दिवंक जाय. आनी हो प्रोजेक्ट ना जाल्यार आमी टोटली हो प्रोजेक्ट आमी बंद उडयतले. तो पंचायतीक पडटा न्ही, तो काय कोणाक पडटा ती मसण कोणाची? पंचायतीक पडटा. पंचायतीच्या ज्युडिशनान आहा ती, हय. पंचायतीक पडना ती. ब- पंचायत ज्युडिशनान हय. आसा, प्रायव्हेट लँड प्रायव्हेट आणि सगळं पयलीं घरून काबार करून. ना आतां ना, कितें technical कितें आसा जाल्यार टेक्निकल तुमी- सराक खबर, कारण लॉयर आमचो सुहास भाई आसा, तो वळवयकर, तो तुमकां सांगतलो. हांव एडवोकेट सुहास वळवयकर, आखाडाचो हांव रहिवासी आणि आय एम डायरेक्टली एफेक्टेड ह्या सगळ्या ही पळय येता पळय लाडाल जाल्ली आहा. आय एम ऑल्सो वन ऑफ द विक्टीम ऑफ दिस. आय एम वन ऑफ द विक्टीम. आमचो गांवकाराचो प्रश्न एकूच आसा की खंय तरी कायदो म्हणटा पळय तो आसपाक जाय. कोणाच्या घरांत भितर सरत तेका घरांतसून भायर काड, तुजे कडेन फोर्स आहा म्हणून हो कायदो न्हू. आयज पळय जो पळय आमचे दहनभुमीचेर जे पळय कारस्थान घडत येता, तर हितून जालां अशें प्रोजेक्ट करपी GTDC, गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, तेंच्यांनी आरती प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट काडला. तितून म्हणजे आरती प्रोजेक्ट, आरती घाट म्हणजे कितें की सबंद लोक एकठांय जाता आनी आरती करता देवाच्यो. आतां जेन्ना तुमी देवाच्यो आरती करता तेन्ना लोकांची सेंटिमेंट तांकां दुखोवंक जायना. तुमी ही जी आतां सरळ सांगल्या प्रमाणे, आमच्या ऑनरेबल एमएलएन सांगल्या प्रमाणे, ही धनभूमी पळय जी आसा ती जवळ जवळ 6 ते 7 गांवांची एकठांय धनभूमी. एक आखडकाराची न्हू. आखडकार तुगेले सिवल अशिकार, नार्वेकार, बाणजुवेकार, दिवाडकार, नार्वेकार हे सगळे भितर ते हाडून आपली प्रथा जळयता. आतां प्रश्न हो आसा की जर हे फाल्यां तुमच्यानी काडून उडयले तेंच्यांनी, जाल्यार ह्या गांवच्या लोकांनी खंय आपली प्रथा जळोवपाची? हेजेर ना सरकारान लक्ष दिला, ना GTDCन लक्ष दिला, आणि काही मोजके लोक आपल्या वेस्टेड इंटरेस्टाक लागून ते उखडून उडोवपाक सोदता. आतां म्हाका सांगा तुमी, नार्वेकारांक त्या भुमीक हात लावपाचो प्रश्न येता कित्याक लागून? प्रश्न हो ही प्रायव्हेट जमीन, आणि प्रायव्हेट जमीन ही आमच्या गांवकाराची जमीन. फोटो म्हणून पळय आमचो पळय हो आसा, गांवकार जावन गेलो हेच्या पयलीं पुर्वाच, तेजी जमीन ही प्रायव्हेट. तेजेर आमच्या लोकांची थडगी बांदलेली आसा, ना म्हणल्यार कमीत कमी 6 डझन थडगी थंय बांदलेली आसा ऑलरेडी. ती पळय जमीन पळय जी आहा, ना म्हणल्यार ती 700-800 स्क्वेअर मिटर, 1000 मिटर जमीन आहा ती आमच्या ताब्यान आसा, आणि हेजेर तुमी अतिक्रमण करता आणि तेजेर सरकार खबून घेता. ही गोष्ट ही मोठे दुर्दैव आमचें. या सगळ्या आमच्या गांवकाराचें दुर्दैव की आमी राती कंप्लेंट घातली पुलिशेक. पुलिशेचो रिस्पॉन्स असो येयलो की ना तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन दिया आमकां, आमी तेजें कांय करूं शकना. गव्हर्मेंट प्रोजेक्ट करता. हांवें सांगलें गव्हर्मेंट जरी जालो, गव्हर्मेंटाक रायट ना कोणाच्या घरांतसून काडून तेका भायर मारपाचो, कोणाचें घर मोडपाचें. तुका जर रायट आहा गव्हर्मेंटाक एक्वायर करा प्रॉपर्टी, आमी ताका एक्वायर जाल्यार करता पळय तेन्ना रायट ऑफ हियरिंग म्हणून आसता, ते हियरिंग त्या प्रायव्हेट मनशाक मेळटा. आमी सांगूं शकता बाबा ही आमची पळय भूमी आसा, ही भूमी फॉरगेट अबाउट एवरीथिंग. आयची पोझिशन अशें आसा 500 वर्सां ही भूमी वापरता आमी गांवकार सगळे. तेन्ना जरी कोणाची जरी भूमी ना जाली जायत,
इन्क्लुडींग जर गव्हर्मेंटाची भूमी जाली जायत आमकां सगळ्यांक रायट ऑफ इजमेंट मेळटा थंयसर वहिवाटाचो हक्क आहा ते आमकां वहिवाट आमची कोणूच काडूंक शकना जर तुमकां प्रोजेक्ट करपाक जाय आमच्या एमएलएन सांगला आमचो तेका सपोर्ट बिलकुल आसा 100% सपोर्ट आहा पूण न्हू तो आमचेर पांय दवरतलो आनी आमचो प्रोजेक्ट तुमी घालतले कित्याक मुठभर नार्वेकार तेजेर हे घालूंक सोदता ते गांवचे थंयसर येताले खंयसर फातर मारताले असल्या दबावा खाला पब्लीक येवपाची ना केन्ना ते टेम्पररी कोण तरी मस्त फातर मारताले आमचे कडेन खूब जाता आमच्यान खूब बरें जाता पण आमी मनुश्याच्या हितून वयता आमी देवाक मानता आमी देवाक भियाता जाल्यार आमी जें कितें करूं जाय तें देवाक भिवन करतले आनी कायद्याक भिवन करतले आनी कायदेशीर करतले आमकां एक उमेदीची गोश्ट आहा की आयज आमच्या बरोबर आमचे एमएलए आमच्या बरोबर आसा आमचे सीएम आमच्या बरोबर आहा आनी ना म्हटलो जाल्यार त्याच गांवचो एमएलए पळय आहा तोय आमकां सपोर्ट करता पण जाता कितें की मुठभर लोक खंय तरी कितें तरी उसपावंक सोदता हो इश्यू तेंच्या फायद्याक लागून हे आमी खपोवचे ना हे मुठभर कोण लोक ते आयडेंटिफाय जायना जीटीडीसीचो गव्हर्नमेंटाचो प्रकल्प आणि तुम्ही मुठभर होच प्रश्न आहा की जीटीडीसीचो प्रोजेक्ट लेट द गव्हर्नमेंट डू इट थंय 4-5 पुलीस येता आनी थंय गडबडी करता ते जाता कोण ते दर्वेकार नार्वेकार कित्याक मदीं येता प्रकल्प सरकारचो एक्झॅक्टली प्रकल्प अशी खबर घेताले आमी कंप्लेंट केली तेंचेर ती आता तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणले पळय हय. ताजे कितें डॉक्युमेंट Document आहा कोणी आसा, आसा. आसा लिगल आसा ते लिगल ह्याचूय आहा नारायण हरी फोटो ह्या आमच्या गांवकाराची ती प्रॉपर्टी आणि त्याचे वारसदार आसा कळ्ळें न्ही त्याचे वारसदारी गांवान आसा आमच्या तरी पूण एक्विजिशन बीन कितें करूंक ना आमचे ग्रामस्थ आमी कल्पना करूं शकना तुम्ही वर्स तुम्ही खडत येताले आनी आमची तुम्ही हेजेर घालून घालताले म्हणून तुम्ही करता प्रोजेक्ट करा आमच्या ताका ऑब्जेक्शन ना पण जेन्ना तुम्ही आयज ती दहन भूमी जेन्ना आमची डिस्ट्रॉय करूंक येता आनी तेंचे कित्याक कोण खंयसून तांकां कितें जालां खंयचे वेस्टेड इंट्रस्ट खंय फाटला ना काय कळना आमकां एक पॉसिबिलिटी आहा की खंय तरी जमाव जाता आनी कोण फाटसून फातर मारता तुम्ही वेस्टर्न इंटरेस्ट हो शब्द कित्याक वापरलो हो तर गोवा सरकारचो प्रकल्प जीटीडीसी तो तुमकां खबर आहे गेली 6-7 महिने त्या प्रकल्पा संदर्भात पेपरार येत आसा मंजुरी आणि कितें कितें आसा ना, मंजुरी मोगीच असले मंजुरी पळय जी आसा ताका विथ कंडिशन आहा आमी 7 महिने जाले ओगी असलेले कारण जोपर्यंत आमच्या पांयाचेर पांय दवरून नासलो तोपर्यंत आमी ओगी असलेले आता परिस्थिती अशी जाल्या खोडून येयल्या आणि डायरेक्टली ते इंटरफेअर जाता न्ही ते म्हणून उडय तोडून उडय अशी भाशा जेन्ना उलयता थंयसर आमी मोडटाले ते खंयचे जर लायताले मोडटाले बी जेन्ना उलयता तेन्ना आमी हल्ले आता कोणाचो वेस्टर्न इंटरेस्ट आहा म्हणून तुम्ही आता जागे ना 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 आमचो आता इंटरेस्ट पळय आहा तो वेस्टर्न इंटरेस्ट आसूं अथवा नासूं आमचो इंटरेस्ट प्रोटेक्ट करपाक आमी जागे जाल्या सार्वजनिक स्मशानभूमी ती हा सार्वजनिक स्मशानभूमी थडगी कशी आली थडगी बांदली प्रॉपर्टी आमच्या गांवची स्मशानभूमी खंयच गोंयांत थडगी ना तुम्ही आता म्हणटा 6-7 थडगी ही आसा 7 थडगी पळय ज्या 200 वर्सां पूर्वीची तुम्ही पळय करता म्हाका प्रश्न करता तो आताच्या कायद्याप्रमाणे 200 वर्सां पूर्वीचे सराक सांगल्याप्रमाणे त्याचे पाटे लायल्ले आहा हा तेन्ना हे रेस्ट्रिक्शन काय नसलेलें तरी बाय जाय तुमच्या भोंवतणी आपल्याक दिसलें आपल्याक ताकद आहा कोण श्रीमंत मनीस आहा ताणें बांदले सारकें आता कोणाक बांदूंक दिनात तुम्ही आमी दिवतले काय ना तो प्रश्न हांगासर ना सध्या हो आमचो आमी कोणाक बांदून दितले काय बांदून दिवचे ना आमी फक्त म्हणजे मोडून दिवचे ना असा पळय ते थडगी दवरात आमचो एकूच हे आसा की थंयसर खंयच्याय परिस्थितीन आमची जी पळय स्मशानभूमी आहा ती थंयसरली काडूंक जायना आमचो मुद्दो इतलोच आहा गव्हर्नमेंट प्रोजेक्ट कितले करता आनी आमी सपोर्टूय करता पूण कशें जे पळय आमची स्मशानभूमी आसा जी मसंडी ही काडून आमकां प्रोजेक्ट नाका तुम्ही ते सोडून आमचो तो जागो सोडून तुम्ही आनी खंय जाय तितले करा आमचो कांयच अपोज ना हे हांव मुख्यमंत्र्या कडेन उलयल्लें आसा आनी मुख्यमंत्र्यान आश्वासनय दिल्लें आसा आतां कितें जालां आमी 2-3 महिने जाले शांत बसले आमकां सांगला त्या पद्दतीन ते करून दितले अशें म्हणून आमी रावले आतां पयले जाल्यार ते सारखे मनशाक जळयता थंय भितर पावल्या आनी ते कदाचित ते आमी जर कोण जर आमचे डेली जर रावंड मानना जाल्यार ते काडूनय उडोवंक शकता अशी सद्याची सिच्युएशन आहा पण ते आमी करपाक दिवचे ना योग्य जर पडत जाल्यार मोठो आमी हे करून आंदोलन करून आमी तो प्रोजेक्ट रिजेक्ट सुद्धा करपाक आमी फाटी रावचे ना आनी मुख्यमंत्री आमकां सहकार्य करतलो टुरिझम मिनिस्टरूय आमकां सहकार्य करतलो इवन गरज जर पडत जाल्यार प्रेमीन शेट सुद्धा आमकां आमचो एमएलए थंयसरलो जो मयचो तोय सपोर्ट करतलो कारण आमी मुद्दम जावन तुमच्या हितून येवन आमकां मोडी जळोवंक दी अशें म्हणून मागना जे आसा 200 वर्सां पयलींचे जे 200 वर्सां हांव कित्याक म्हणटा फुडल्या वर्सा ताका 200 वर्सां जाता जी पळय थंय पाटी घातलेली आसा ती 1827 ची आसा 1827 ची पार्टी आसा
म्हणजे तूं चित आतां फुडल्या वर्साक ताका 200 आनी त्यान पयलीं कितली ती 300 आसलेली का 1000 आसली ती आमकां खबर ना. आमी तो कित्याक लागून मागता फाल्यां सकाळीं कोणाक कितें जर जालें खंय व्हरून हें करतले. प्रत्येक जाणांचे आमी इतले 7-8 हितूंतले आमचे मतदारसंघाचे लोक येवन थंयसर आमी मडी जळयता, आमी स्वताक थंय कोण गेल्ले आसा. पण हें अशें जावंक जायना. आयज आमी ओगी रावलेले हें कारण अशें न्हू की मी येतले आनी ते मसंडेचे आमचे जे पळय तितलो आहा आयज तुका मोडे दवरले जाल्यार थंय 10 जाणां उबे रावपाक परिस्थिती ना अशें जावन पडलां. म्हणजे आमी ओगी रावले हेजें कारण हें न्हू की तुमकां जाय ते आख्खें काडून उडयतले म्हणून. पयलो आमचो हो प्रॉब्लेम सॉल्व जावपाक जाय, मागीर तेंचो प्रोजेक्ट कितें आसा तो तेंच्यांनी फुडें करचो. पण आमचो जो पळय कितें आसा हक्क आमी मागता, जो 300 मिटर जो आमकां लोकांक थंय जळोवपाचें हें आसा तें आमी खंयच्या हितून तें आमी खपून घेवचें ना. नाजाल्यार हांव मुख्यमंत्र्या कडेन रिक्वेस्ट करतलो, तुमच्या माध्यमांतल्यानय करता. फाल्यां हांव मेळपाचोय आसा. 3 दिसां भितर बुधवार पर्यंत तेणी आमकां हेजेर ठोस सारको निर्णय आमकां दिवचो. हांव इतलेंच हांव तुमच्या माध्यमांतल्यान म्हणटा. हांव मुख्यमंत्र्याकय हांवें रिक्वेस्ट केला, फाल्यां टायमय घेतलेलो आसा. आमचो आनी व्हडलो कांय हें ना, इश्यू ना. पण राजीव बाब तुम्ही म्हणता मुख्यमंत्री तुमच्या वांगडा, टुरिझम मिनिस्टर तुमच्या वांगडा, जाल्यार अशे कोण आसा जे मुख्यमंत्री आनी टुरिझम मिनिस्टरा वयर आहा जे हो प्रोजेक्ट हांगा कॉन्ट्रॅक्टर कशें आसता पळय, ना हितून मिसअंडरस्टँडिंग करून घेवपाचें कांय ना. हितून कशें आसता, मुख्यमंत्र्याक थोड्यो गजाली थोड्यो खबर आसूंकूय शकना जी बाबा थंयसर मुसंडीत पयल्या तेणी, पण थंय तेकोन काम करता काय तेच्या फुडें काम करता हें प्रॅक्टिकल तेकाय खबर आसना. नाल्यार आमच्या बरोबर मुख्यमंत्र्यान हांव ताका टायम घेवन तेजे बरोबर थंय सर्वे करूंक जाता. प्रेमीन शेटा बरोबर, टुरिझम मिनिस्टरा बरोबर आमी सर्वे करूंक शकता. तेय आमी ऑप्शन दवरला. आमचो इतलोच कितें, अरे तुमीच म्हाका सांगा, तुमी आतां इतले कडेन वयता, मुसंडी कोण काडूंक शकता जी आसा ती आनी जी चालू आसा, बरें कोण ना आनी आमी 2 वर्सांनी गेल्या थंय आनी कोण तरी जागो जाला अशें म्हणून कितें तरी आसा. अरे डेलीचे डेली कोण नाल्यार कोण तरी आमचो हें जाता, आमी डेली वयता थंय. ते तुमी अचानक दुसरो प्रोजेक्ट हाडला म्हणून ते हें करपाचें ना आनी आमी ते करूंक दिवचेय ना. हो आमचो स्टँड आहा. कित्याक आमी सगळे लोक एकटेन जाल्ले आसा. आमी राव टायम बी दिल्लो आसा. मुख्यमंत्र्याक हांव रिक्वेस्ट करता की बुधवार पर्यंत तेणी हेजेर आमकां फायनल डिसिजन आपलें सांगचें. हे आतां कोण जीटीडीसी करता, पंचायत करता काय कॉन्ट्रॅक्टर करता? पंचायत कशी करतली पळय, तितून आमदार आसतलो, जीटीडीसी हा, आमचो मुख्यमंत्र्याकय खबर आसतली. हे सगळे जाण सगळे 11 कोटी कोण बेश्टे हे करचो ना न्हू. हो जो पळय प्रोजेक्ट आसा 11 कोटीचो कोण पास करतलो? सरकारच पास करतलो. प्रोजेक्ट म्हणा हे मोडपाचे हे कोण? जीटीडीसी करता म्हणजे सगळ्याची मान्यता घेऊन करता. पण तांकां थोडे गजाली खबर ना की ते आमची मसंड काडपाची आहा म्हण. आयज जर आमी मसंडे कडेन कितें लायले ते सुद्दां आयज काडून उडयल्ले. अक्षरशः आमचे भुरगे थंय गेल्ले आसा, ते काडून उडयल्ले आसा. जाल्यार तुमकां हांव व्हरून सुद्दां प्रेस फाल्यां सुद्दां थंय वचून आमी पळोवंक शकता. पण हांव मुख्यमंत्र्या कडेन फाल्यां टायम घेतला सीएमा कडेन, तेजे कडेन उलोवन हांव फुडें तुमचे कडेन परत एकदां तुमकां हांव सांगतलो कितें तें. कितली जागा आसा? 300 आसा का चड आसा जागा? जागा ती खूब व्हडली आसा. पण जे पळय आमी मोडी आतां जळयता थंयसर तेकोन काम चालू आसा. आमी 300 आमकां सोडा म्हणटा. 300 म्हणजे आमकां पळय मुसंडेक आतां आमकां कितलो जाय? एक 300 मिटर. आमी ओगीत वचोन थंय 1000-2000 जागो जो आसा पळय तो आसा. बाकीचे जागो आमचो तो सगळो सोडून बाकीचे कितें करता पळय तो तेंचो लुकाट. आमचो प्रोजेक्टाक तसो विरोध, पण आमची मुसंडेक हात लावपाक जायना हो आमचो मेन मुद्दो. थँक्यू. येस.